आजच्या लेक्चरमध्ये आपण अप्रिसिएशन ऑफ द पोयम क्वेश्चन नंबर 3B यामधील अप्रिसिएशन ऑफ द पोयम 1.1 या पोयमवर आपण पाहणार आहोत. काय ते अप्रिसिएशन ऑफ द पोयम. आता आपल्याला काय करायचे मग तर आपण काढायचे आपली ब्लँक नोट्स नंबर फर्स्ट करायचे आणि ब्लँक नोट्स नंबर फर्स्ट काढल्याच्या नंतर पेज नंबर कोणता काढायचे आपल्याला तर पेज नंबर काढायचे आपला 91. काढा सर्वांनी पेज नंबर 91. त्या ठिकाणी काय मग 1.1 अ टीनेजर्स प्रेयर हे पोयम तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आपल्या ब्लँक नोट्स नंबर फर्स्ट मध्ये. पेज नंबर किती बाळांनो 91 अशी पोयम दिलेली आहे. खाली खाली घ्या नेक्स्ट त्याच पेजवर. तर त्या ठिकाणी त्या पोयमवर आधारित आपण अशा प्रकारचं एक टेबल दिलेलं आहे जे की ती टेबल अप्रिसिएशन ऑफ द पोयम साठी दिलेला आहे. तर आपल्याला क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये क्वेश्चन नंबर 3B बी मध्ये अप्रिसिएशन ऑफ द पोयम 5 मार्कासाठी आहे. तर त्याचं आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे आपण. बरोबर आहे डिस्कस आपण केलेलं आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर लक्ष द्या इकडं क्वेश्चन नंबर 3B रीड द फॉलोइंग पोयम खाली कविता वाचा. आता बाळांनो असे या ठिकाणी आपल्याला कविता त्या ठिकाणी देतात ते अवका अशा प्रकारचे कविता देतात पूर्ण टायटल सहित जेवढे काही स्टांजा आहेत 1 2 3 4 5 आणि शेवटी त्या कवितेचे जे काही कवी आहेत म्हणजे पोएट आहेत ते पोएट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रश्नामध्ये देत असतात. तर अशा प्रकारच्या पोयमवर आधारित आपल्याला त्या ठिकाणी अप्रिसिएशन ऑफ द पोयम करायचं आहे. तर मग त्याची विभागणी कशी आहे गुण विभागणी कशी आहे बाळांनो तर पहिल्यांदा त्या ठिकाणी टायटल असते. टायटल म्हणजेच त्या ठिकाणी आपली जी काही पोयम दिलेली असते त्याच्या वरच्या साईडला त्या पोयमचं नाव असते ते नाव म्हणजेच टायटल. टायटल लिहिलं की आपल्याला अर्धा मार्क आला. दुसरा पॉइंट कोणता आहे मग तर पोएट आहे. पोएटला किती मार्क्स आहेत तर अर्धा मार्क्स आहे. पोएट कुठे असते मग जे आपल्याला त्या प्रश्नामध्ये पोयम दिलेली असते ना त्याच्या शेवटी त्या पोएटचं नाव असते ते पोएटचं नाव आपण त्या ठिकाणी लिहायचं असते. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे रॅम स्कीम. रॅम स्कीम म्हणजे एक विशिष्ट पॅटर्न असते ते रॅमिंग वर्ड्स नुसार ते काढायचं असते. मग ते कसं करायचंय ते पोयम त्या ठिकाणी त्या पोयमचं अप्रिसिएशन ऑफ द पोयम करत असताना कसं काढायचं हे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी मी सांगणार आहे. ते रॅम स्कीम किती मार्क्स साठी आहे मग 1 मार्क्स साठी आहे. चौथा नंबरचा पॉइंट फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये अलिट्रेशन आहे रिपिटेशन आहे इन्व्हर्शन आहे हायपरबॉल आहे पर्सनिफिकेशन आहे अँटिथिसिस आहे अशा अनेक प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आहेत. मी तेथे पोयम शिकवत असताना तुम्हाला त्या संदर्भात सुद्धा डिटेल्स माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे. तर ते किती मार्काला आहे 1 मार्क साठी आहे. आणि लास्ट अप्रिसिएशन ऑफ द पोयम मधील शेवटचा पॉइंट आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया. थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे नेमकं काय की ते पोयम कशा संदर्भात आहे याचा मुख्य हेतू म्हणजेच त्या कवितेची थीम असते त्या पोयमची थीम असते. मग ते थीम किती मार्काला आहे तर 2 मार्क साठी आहे. असं एकूण जर पाहिलं अर्धा 1 2 3 4 आणि 5 मार्कासाठी अप्रिसिएशन ऑफ द पोयम हा प्रश्न क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये क्वेश्चन नंबर 3B या ठिकाणी आहे. तर आता आपण एक घटक आपण घेऊया त्या ठिकाणी. मग आता बरोबर आहे तर आपली जी काही पोयम आहे त्या पोयमवर आधारितच आपल्या त्या ठिकाणी अप्रिसिएशन ऑफ द पोयम करायचं असते. तर मग आता पहिल्यांदा काय इथे आपल्याला या ठिकाणी टायटल घेऊ अगोदर. मग टायटल घेण्यासाठी काय करायला पाहिजेत आपली जी काय पोयम दिलेली असते त्या पोयम कडे गेलं पाहिजेत. मग चला आपण त्या पोयम कडे जाऊया. तर आपली ही पोयम आहे बरोबर आहे पोयम आहे. तर बाळानं मला सांगा मग आता या ठिकाणी आपल्या पोयमचं नाव काय अ टीनेजर्स प्रेयर. लक्षात ठेवा अ टीनेजर्स प्रेयर जे पोयम दिलेलं असते त्याच्या वरच्या साईडला त्या पोयमचं नाव असते ते नाव म्हणजेच टायटल. ते टायटलच्या पुढे आपले ते दिलेल्या पोयमचं नाव लिहायचंय अ टीनेजर्स प्रेयर. मग लिहून काढा बाळांनो त्या ठिकाणी अ टीनेजर्स प्रेयर. बरोबर आहे व्यवस्थित लिहून घ्या.
टीनेजर्स, TEENAGER टीनेजर्स प्रेयर, PRAYER हे घेतलं आपण. टीनेजर्स प्रेयर घेतलं बाळांनो आपण. हा, अर्धा मार्क आपला इथं क्लिअर झाला, अर्धा मार्क क्लिअर झाला. आता नेक्स्ट पॉइंट कोणतं आहे? पोएट आहे. मग आता पोएट लिहिण्यासाठी चला आपण आपल्या पोएम कडे जाऊया. काही आपली पोएम आहे. ही जी पोएम असते, पोएमच्या शेवटी आपल्या जी काही पोएट असतात त्या पोएटचं नाव दिलेलं असते. तर पोएट कोणते नाव? जे मोर्स, जे मोर्स, MORSE. मग ते लिहून घ्या आपल्या त्या ठिकाणी अप्रिशिएशन ऑफ द पोएम मध्ये जे मोर्स, MORSE, जे मोर्स घेतलं आपण पोएटचं नाव. हा, आता तिसरा पॉइंट कोणता सांगा बर? राईम स्कीम. आता बाळांनो मी तुम्हाला राईम स्कीम कशी काढायचे हे तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. सर्वांनी लक्ष या ठिकाणी द्यायचं आहे. मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी राईम स्कीम आपली कशी काढायची. तर राईम स्कीम काढण्यासाठी कुठे जायचं? मग आपली जी काही पोएम दिलेली आहे त्या पोएम कडे चला. पोएम कोणती आहे आपली? इथं आली पोएम. तर बाळांनो किती या ठिकाणी किती येते? 19 स्टांजा किती येतं? तर 19 स्टांजा जर पाहिलं तर या ठिकाणी हे हा पहिला स्टांजा, इथून हा पहिला स्टांजा, हा दुसरा स्टांजा, हा तिसरा स्टांजा, हा चौथा आणि हा पाचवा. आता राईम स्कीम कसं काढायचं बाळांनो लक्षात ठेवा. पहिला स्टांजातील शेवटचा शब्द कोणत्या बाळांनो? शेवटच्या शब्दाकडे लक्ष द्यायचे. जे आपली पोएम दिलेली असते त्या पोएम मधील जी काही लाईन असतात त्या लाईनच्या शेवटच्या शब्दाकडेच लक्ष द्यायचे. पहिला स्टांजा, पहिली लाईन, शेवटचा शब्द कोणत्या बाळांनो? इथं बिगिनिंग. बिगिनिंगला शेवटच्या शब्दाला अंडरलाईन मारायचं. सरळ 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 त्याला ए असं नाव द्यायचं. सरळ सरळ काय नाव द्यायचं? ए असं नाव द्यायचं. आता आपलं एका लाईनचं निघालं. आता दुसरी लाईन, दुसऱ्या लाईनीतला शेवटचा शब्द कोणत्या बाळांनो? या ठिकाणी मेक. तर आता मेक जर असेल, हे मेक आणि बिगिनिंग यामध्ये यमक जुळतोय का चेक करा बर. यमक जुळणे म्हणजे काय त्या ठिकाणी बाळांनो? तर शेवटचा साऊंड सारखा निघायला पाहिजे. आता उदाहरणासाठी जर म्हटलं मी तुम्हाला नो आणि गो, नोचं शेवटी काय आलं? नो, ओ आलं ना. नो शेवटी काय आलं? ओ. आणि गोच गो शेवटी काय आलं? ओ. म्हणजे शेवटचा जो साऊंड आहे तो सारखा निघालेला आहे. नो ओ आलं, गो ओ आलं, शेवटचा साऊंड सारखा निघाला म्हणजेच या ठिकाणी यमक जुळते. म्हणजे शेवटचा साऊंड चेक करायचं. शेवटचा साऊंड सारखा जर निघत असेल तर तिथे यमक जुळते. तर बघूया मग आपण इथे यमक जुळतंय का? मग यमक जुळतंय का आपल्या इथं? बघा इथे काय मे क यायला लागले इथं क, आणि बिगिनिंग ज यायला लागले या ठिकाणी. म्हणजे यमक जुळत नाही. जर यमक जुळत नसेल तर वडल्या साईडला जे नाव दिलेलं आहे ना त्याचं पुढचं लेटर घ्यायचं. तर मला सांगा बाळांनो आता याचं पुढचं लेटर कोणतं? बी. बरोबर आहे, बी. हा, आता दुसरी लाईन झाली. आता तिसऱ्या लाईनला शेवटचा शब्द कोणता येतं? चूज. आता बाबा कुणासोबत दिलतंय का? मेक, बिगिनिंग, चूज जमत नाही. मग आता ह्याला काय द्यायचं? याच्या वरच्या लाईनला काय नाव दिलं? बी. बीच्या पुढचं लेटर कोणतं? सी. बरोबर आहे. आता आलो आपण पहिला स्टांजा, शेवटची लाईन टेक. शेवटच्या लाईनचा शेवटचा शब्द टेक. कुणासोबत जुळतंय का? टेक, चूज, मेक सोबत जुळतंय. मेक, टेक, मेक, क आलं, टेक क आलं, जुळतंय. मला नाव काय दिलंय? बी. मग ज्याच्यासोबत नाव जुळतंय त्याचं नाव द्यायचंय. तर मेक सोबत जुळतंय, मेकला नाव दिलंय बी म्हणून इथं बी घेतला आपण. मग याचं राईम पॅटर्न कसं निघालं बाळांनो? तर ABCB. याचं राईम पॅटर्न कोणतं निघालं? AB. पहिला स्टँजाचं काय निघालं? ABCB निघालं. असं ABCB. हा, तर दुसरं पण पाहू आपण. दुसऱ्या स्टँजा मधली पहिली लाईन लाईफ, सरळ सरळ ए नाव. सक्सेस जुळत नाही, बी. रोड कुणासोबत जुळत नाही, सी. डिस्ट्रेस जुळतंय कुणासोबत? सक्सेस, डिस्ट्रेस, सक्सेस, डिस्ट्रेस जुळतंय, त्याला नाव काय दिलं? बी. म्हणजे इथं सुद्धा काय निघालं? ABCB, वरच्या सारखंच निघालं. आता इथं बघू आपण लॉर्ड, तिसरा स्टांजा, पहिली लाईन, शेवटचा शब्द लॉर्ड, ए नाव,
सी, हे मग जुळतंय का? जुळत नाही, मग याच्या पुढे बी. आता राईट कुणासोबत जुळतंय का? वरी, वरी सी लॉर्ड, राईट सोबत जुळत नाही म्हणून इथं बीच्या पुढे सी. आता मी कुणासोबत येते का? सी, सी ई, मी ई म्हणून जुळतंय, मग सीला नाव का दिले? बी, म्हणून इथं बी बीस द्या. ए बी सी बी, ए बी सी बी, ए बी सी बी, ए बी सी बी, सर्वांचे तेच निघाले. आता इथं पाहूया आपण, नो, सरळ सरळ ए नाव द्यायचं, वे, नो वे, जुळत नाही म्हणून बी नाव दिलं. क्लीन, क्लीनला, क्लीनचं जुळत नाही म्हणून सी नाव. आता डे, डे सोबत डे वे, वे वे डे, जुळतंय, जुळतंय म्हणून काय द्यायचं? बी. ए बी सी बी इथं सुद्धा. आता इथं काय आलं बघा, ओव्हरला सरळ सरळ ए नाव द्या. ओव्हर सोबत मीच मग जुळतंय का? जुळत नाही, याच्या पुढचं लेटर बी. मग बेस्ट सोबत मग जुळतंय का? बेस्ट, वरी मी आणि ओव्हर जुळत नाही, मग पुढचं लेटर सी. आणि आता मी सी सोबत जुळतंय म्हणून बी. म्हणजे सर्वांचं ए बी सी बी हो का? ए बी सी बी, ए बी सी बी, ए बी सी बी, ए बी सी बी, ए बी सी बी. ओके, मग आता सर्वांचं घ्यायचं का? तर बिलकुल घ्यायचं नाही, एकच घ्यायचं. सर्वांमध्ये एक, सर्वांचं कॉमन एकच आहे म्हणून आपण काय करायचं बाळांनो? ए बी सी बी असं आपलं राईम स्कीम निघालं. त्याचं काय निघालं? ए बी सी बी म्हणून घेतलं आपण ए बी सी बी, ए बी सी बी घेतला आपण. राईम स्कीम कोणतं निघालं आपलं? ए बी सी बी निघालं. हा, त्याच्यानंतर आता पुढे काय बघा, फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच मी बरं तुम्हाला सांगितलं, अलिट्रेशन आहे, रिपिटेशन आहे, इन्व्हर्शन आहे, हायपरबॉल आहे, अशा प्रकारचे अनेक फिगर ऑफ स्पीच. आता या ठिकाणी या पोयमध्ये पर्सनिफिकेशन, इथं काय दिलं बघा, पर्सनिफिकेशन. ओके, या ठिकाणी पर्सनिफिकेशन म्हणजे काय? निर्जीव असून सुद्धा सजीवासारखं कार्य जर दाखवलं गेलं तर तिथं पर्सनिफिकेशन होत असते. लक्षात आलं? निर्जीव आहे ऍक्च्युअल, निर्जीव असून सुद्धा जर त्याच्याकडं सजीवासारखं कार्य जर दाखवलं तर पर्सनिफिकेशन होत असते. मग आता मी उदाहरणासाठी म्हणलं, या पेनला म्हणलं जा पेन आणि ते घेऊन ये, येईल का? नाही. हे कसे आहे? हे निर्जीव आहे ना, मग ते जाऊन कसं आणेल? नाही आणणार. तरी पण कवी काय करतात? निर्जीवाकडून सजीवासारखं कार्य दाखवतात, तिथं पर्सनिफिकेशन होत असते. तर आता एक्झाम्पल पुढे दिलेलं या ठिकाणी पर्सनिफिकेशनच्या पुढे एक्झाम्पल, इच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग. हे पहिला स्टांजा आपलं जे काय आहे ना बाळांनो, आपली जी पोयम आहे त्या पोयम मध्ये पहिलीच लाईन मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा इथं, ओका, इथं पहिलीच लाईन आहे, इथं बरोबर आहे. ओका, पहिलीच लाईन, एक मिनिट, पहिलीच लाईन इथे दिलेली आहे. ओका, इच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग, इच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग म्हणजे पहिलीच लाईन आहे. तर लिहून घ्या त्या ठिकाणी. बघा इथं काय म्हणलंय? इच डे, इच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग. होगा, इच डे प्रत्येक दिवस, प्रत्येक दिवस. दिवस सजीव का निर्जीव? तर नक्कीच निर्जीव आहे. तरी पण ब्रिंग, आणतोय, का आणण्याची क्रिया दाखवली? न्यू बिगिनिंग म्हणजेच काय? प्रत्येक दिवस नवीन काहीतरी आणत असतो. या ठिकाणी काय? दिवस हा निर्जीव असून सुद्धा सजीवासारखं कार्य दाखवायला आणण्याची, म्हणून इथं पर्सनिफिकेशन आहे. हा पहिला झाला या ठिकाणी. आता नेक्स्ट नंबर याच्यामध्ये आणखीन फिगर ऑफ स्पीच दुसरे दिलेले, कमीत कमी 2 लिहायचे. अलिट्रेशन. आता अलिट्रेशन म्हणजे नेमकं काय? मग एकाच लाईन मध्ये, लक्ष द्या, एकाच लाईन मध्ये असे 2 शब्द आलेले असतात, त्या दोन्ही शब्दाची सुरुवात समान उच्चारण झालेली असते. पण आपण अलिट्रेशन शिकत असताना मी सांगितलं तुम्हाला, तात्पुरतं 10वी पर्यंत समान लेटर न झालेला असं म्हणायला हरकत नाही. एकाच लाईन मध्ये असे 2 शब्द आलेले असतात, त्या दोन्ही शब्दाची सुरुवात समान लेटर न झालेली असते. असं तात्पुरतं 10वीसाठी आपण व्याख्या केलेली आहे, कारण कन्फ्युज करणारे लेटर आपल्या 10वी मध्ये नाहीत. मग आता काय अलिट्रेशन मग काय? तर या ठिकाणी 2 शब्द बघा नको, डाऊन आणि डार्कन. डाऊन आणि डार्कन त्या 2 शब्दाकडे, हे दोन्ही शब्द एकाच लाईन मध्ये आहेत आणि त्या 2 शब्दाकडे तुम्ही जर पाहिलं तर त्या दोन्ही शब्दाची सुरुवात समान लेटर झालेली आहे, ते म्हणजेच डी. बरोबर आहे? हो का? डाऊनचं सुरुवात डी न झालेली आहे, डार्कनचं सुरुवात डी न झालेली आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी अलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच होत असते. अपेक्षा आहे हे फिगर ऑफ स्पीच सुद्धा या पोएमसाठी मर्यादित समजलेलं असेल. आता शेवटचा पॉइंट आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया.
ते 2 मार्कासाठी असते आपण बोलल्याप्रमाणे. आता थीम म्हणजे काय, त्या कवितेचा मुख्य हेतू, त्या कवितेमधून लोकांना नेमकं काय संदेश द्यायचा आहे हे म्हणजेच त्या कवितेचं थीम असते. तर बघूया आपण. बघा काय म्हणलं इथं, द टीनेजर एज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन पर्सन्स लाईफ. मानवाच्या जीवनामध्ये किशोरवयीन वय हे अति महत्वाचं असते. मानवाच्या जीवनामध्ये किशोरवयीन वय अतिशय महत्वाचं असते. टीनेजर मध्ये किशोरवयीन वय अति महत्वाचं असते. पुढे दिला आपण बिकॉज, कारण इन दॅट टाइम, कारण त्यावेळी म्हणजे किशोरवयीन वेळी, पर्सन डिसाइड द पाथ ऑफ फ्युचर, कारण त्यावेळी त्या काळी मानव आपण आपल्या भविष्याचा मार्ग निवडत असतो. किशोरवयीन जे वय असते त्या वयामध्ये मानव आपल्या भविष्याचा मार्ग निवडत असतो. इफ जर द पर्सन चूज राईट पाथ, जर व्यक्तीनं तो मार्ग निवडत असताना योग्य मार्ग निवडला तर देन ही विल बी सक्सेसफुल, आणि तो यशस्वी बनेल. मग केव्हा, जर फ्युचरचा मार्ग निवडत असताना जर त्या व्यक्तीनं योग्य मार्ग निवडला तर तो यशस्वी बनतो. आणि इफ जर ही विल चूज रॉंग पाथ, आणि जर कदाचित तो चुकीचा मार्ग जर निवडला तर काय, जर तो चुकीचा मार्ग निवडला तर काय होईल, देन द पर्सन विल फेल, तर व्यक्ती हा अपयशी बनेल. चुकीचा मार्ग निवडला की तो अपयशी बनेल. सो म्हणून द टीनेजर प्रेज, म्हणून किशोरवयीन व्यक्ती प्रार्थना करतोय कुणाकडे, टू द गॉड, देवाकडे. कशासाठी, टू शो राईट पाथ ऑफ द लाईफ, जीवनाचा योग्य मार्ग दाखविण्यासाठी किशोरवयीन व्यक्ती म्हणजे कवी त्या देवाकडे प्रार्थना करतात की देवा मला अपयश व्हायचं नाही, मला यशस्वी व्हायचे, म्हणून माझ्या जीवनाचा योग्य मार्ग तुम्हाला दाखव, जे की ती मार्गाने जाईल आणि मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होईल, असं कवी या ठिकाणी सांगतात. आणि अशा प्रकारचे आता आपण या ठिकाणी जे आपण अप्रिशिएशन ऑफ द पोएम शिकलो त्या संदर्भातले पॉइंट घेऊ आपण. बघा, अप्रिशिएशन ऑफ द पोएम एकूण मार्क 5. त्यातला पहिला पॉइंट टायटल अर्धा मार्क्स, पोएट अर्धा मार्क्स, राइम स्कीम 1 मार्क्स, फिगर ऑफ स्पीच 1 मार्क्स, थीम किंवा सेंट्रल आयडिया 2 मार्क्स, असं एकूण 5 मार्कासाठी अप्रिशिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न आपल्या क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये क्वेश्चन नंबर 3B मध्ये आहे. ओके.